आज विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। धर्मवीर चषक ही स्पर्धा आपण पाहतोय। आपल्या सगळ्यांचे लाडके विभाग प्रमुख कुणालजी सरमळकर साहेब यांची ही मानाची स्पर्धा देव फ्रेंडचं 31वे वर्ष लेजेंडरी खेळाडू किशोरजी शिंदे देखील उपस्थित राहत आहेत। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या पद्धतीने हे आयोजन शिस्तबद्ध आयोजन ही देखील एक वेगळी ओळख आहे। आणि तिसरा पंचांचा निर्णय येतो, खेळाडू बाद आहेत। विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते। पहिला धक्का बसतो या ठिकाणी पाटील 11ला। सुरुवातीलाच भिवंडीचा हा युवा गोलंदाज हायवे दिवा या गावचा। आणि आता बॅटिंगसाठी सुद्धा भिवंडीचेच खेळाडू येताना पाहायला मिळत आहेत। विनीत माळी, मानकोली भिवंडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। प्रचंड टॅलेंट असणारा हा बॅटर आहे, परंतु पाहायचं आहे कोण अधिराज्य गाजवणार। आज उद्या 2 दिवस गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर या ठिकाणी ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची सुद्धा एक मुंबईकरांसाठीची स्पर्धा पार पडली। आणि आज खऱ्या अर्थाने धर्मवीर चषकाच्या आयोजनाला सुरुवात झाली आणि सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी लागताना पाहायला मिळत आहे। पाटील 11 म्हणजे उमेश 11, दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण बांद्रा फर्स्ट स्ट्रायकर। जो जिंकणार तो सेमीफायनलची मॅच खेळणार आहे। पहिला बॉल विनीत यांनी समोरच्या दिशेने खेळला आहे, लॉंग ऑनला बॉल जातोय। एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे। धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 2 वर ही धावसंख्या जाईल। पावसाळी क्रिकेट आणि मुंबई हे समीकरण आहे। मुंबईमध्ये पाऊस तसा बाकीच्या शहरांपेक्षा बाकीच्या महाराष्ट्रापेक्षा जास्त पडतो, म्हणजे कोकण असेल मुंबई असेल जास्त पाऊस पडतो। आणि पावसाळी क्रिकेट ही मुंबईची ओळख आहे, म्हणजे जगातील सर्वात जुन्या पावसाळी क्रिकेट किंवा एकमेव पावसाळी क्रिकेटची स्पर्धा लेदर बॉल क्रिकेटमध्ये कांगालीक सारखी स्पर्धा वैभवशाली परंपरा असणारी स्पर्धा ही आपल्या मुंबईतच आहे। आणि मुंबईला रबर बॉल क्रिकेटची देखील एक वेगळी परंपरा आहे। यावेळेला टप्पा पडतोय, त्यानंतर बॉल वळतोय, यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय। आणि पार्ले टिळक म्हणजे ज्यांना पावसाळी क्रिकेटची आठवण होईल आवर्जून पार्ले टिळकची आठवण काढतील। आणि त्यानंतर देव फ्रेंडची सुद्धा, कारण 31 वर्ष या ठिकाणी देव फ्रेंड आयोजन करत आहे। आणि एक टिळक नगरची मी स्पर्धा आहे त्याचे उल्लेख या ठिकाणी करेल, जी सुद्धा पावसाळी क्रिकेटमध्ये बरीच वर्ष खेळली जाते। यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चिखलात बॉल थांबलाय, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल। आणि धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळेल आपल्याला। पाहूया बांद्र्याच्या या मैदानाची एक वेगळी बात आहे। बरीच वर्ष क्रिकेट सुरू आहे। रथी महारथींनी क्रिकेट इकडे आले, क्रिकेट खेळलं, आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण या ठिकाणावरून घेऊन गेलेले आहेत, असं हे मैदान आहे। जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिलं षटक आतापर्यंत खूप चांगलं राहिलंय। कोणताही कार्यक्रम करायचा तर भव्य दिव्य करायचा, कुणाल भाईंची ओळख आहे। यावेळेला वेगात बॉल टाकलाय। या खेळाडूकडे एक वेगळं टॅलेंट आहे, कधी कमी गतीने कधी जास्त गतीने चेंडू येताना पाहायला मिळतात। हे व्हेरिएशन खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करतायत। क्रिकेट प्रेमी सुद्धा मुंबईच्या विविध उपनगरांमधून बांद्र्याच्या दिशेने केव्हा चाललेत, कारण मुंबईकरांची एक खासियत आहे, आपल्या या स्पर्धेला पाहण्यासाठी आवर्जून मात्र इकडून तिकडे असा प्रवास करायचा, कोणी बाईकवर, कोणी ट्रेनने, कोणी बसने,
कोणी कारने ज्या ठिकाणी मॅच आहे त्या ठिकाणी जायचं शनिवार रविवार, कारण आपण चाकरमानी असल्या कारणाने बरेच जण हाफ डे येतील. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही आहे. एक धाव तिकडे मिळते. बॉल टप्पा पडल्यानंतर वळतोय आणि वळल्यानंतर 2 धावा मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 6 ओव्हरची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. मी देखील आभारी असेल देव फ्रेंडचा, कुणालबाईंचा, कारण 2012ला समालोचन सुरू केल्यापासून प्रत्येक वर्ष आवर्जून या स्पर्धेचा लगातार घटक बनतोय. हो, यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर बॉल गोलंदाजीमध्ये वाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. गोलंदाजीसाठी येत आहेत आशिष मेहरोल. विशारद पगारे. आज खेळावं लागेल या युवा खेळाडूला. लालबागच्या आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे. हा मंच पाहायला मिळतोय. सगळं काही भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजन, वातावरण भगवं होताना पाहायला मिळत आहे. चारही बाजूला भगवमय वातावरण आणि कुणाल दादांची स्पर्धा म्हटलं, कुणालबाईंची स्पर्धा म्हटलं तर ही भव्य दिव्यता आलीच. मान्यवर आमदार, खासदार, मंत्रीगण यांचा राबता पुढील 2 दिवस या क्रीडानगरीच्या दिशेने पाहायला मिळेल. बांद्र्याचा वंडर बॉय इन ॲक्शन श्रेयस कदम यांना देखील या मॅच मध्ये पाहायला मिळेल आणि फोकस तर कॅमेरामनने त्यांच्यावरच केलाय. घरच्या मैदानातच जवळपास खेळतायत. हे मैदान त्यांच्यासाठी परिचयाचं असणार आहे. योग्य बॉल आहे. यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. हो हो हो, काय स्ट्रोक खेळलाय. लाजबाब कव्हरच्या दिशेने विशारद पगारे यांचा दर्जेदार फटका. सिक्सर. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी विशारद पगारे यांच्या बॅटमधून एक मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी थोडासा दबाव निर्माण केलाय आणि करणं स्वाभाविक देखील आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला आणखीन एक दर्जेदार. वा, मी लालबाग वरून बांद्र्याला का आलोय याचसाठी. आणि एक दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी विशारद पगारे यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. लाजबाब स्ट्रोक.
महत्वाचं नाव, लालबाग प्रीमियर लीग मालिकावीराची मोटरसायकल देखील जिंकणारा हा खेळाडू, नाव विशारद पगारे, लालबाग. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न, बॉल मागे जातोय, वाईट बॉल आणि प्लस एक धाव. जवेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी विशारदची बॅट बोलायला सुरुवात झाली आहे, माझी टीम संकटात आहे, मला खेळायचंय. लालबागच्या श्रीजा 11 या संघामधून पुढे आलेला हा खेळाडू सध्या चर्चेत आहे. विविध संघांमध्ये चांगलं कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. नाव विशारद पगारे. सध्या बांद्र्यामध्ये चर्चा आहे कारण चांगली कामगिरी करतायत. 2 मोठे फटके पाहायला मिळालेत त्यांच्या बॅटमधून सध्याच्या घडीला. यावेळेला टप्पा पडतोय, हाई बॉल थोडासा बाहेर टाकलाय, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. एक चांगलं गोलंदाज आहेत आशिष मेहरोल. मोठ्या मॅचचे मोठे खेळाडू मधून ओळखले जातात, परंतु मैदानाच्या आतमध्ये विशारद पगारे आहेत. सिप्ला फार्मास्युटिकल साठी देखील क्रिकेट खेळतात. यावेळेला दिशा कव्हरची आहे, तिकडे फिल्डर आले खरे, परंतु बॉल नाही थांबलाय, तो जातोय सीमा रेषा पार. येतोय आणि षटकारा पाठोपाठ आता चौकार देखील त्यांच्या बॅटमधून आलाय. मोठी मॅच आहे, मोठी खेळी होणं गरजेचं आणि ते प्रयत्न विशारद पगारे सध्याच्या घडीला करताना पाहायला मिळत आहेत. बिग हिट, आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी खेळलाय, परंतु लांबी पाहिजे आहे, दिशा पाहिजे आहे विशारद पगारे यांच्या बॅटमधून. ओ हो हो हो, हाही बॉल सीमा रेषा पार. विशारद पगारे या नावाचा बोलबाला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. लहान वयातील खेळाडू आहे, परंतु प्रचंड टॅलेंट आहे. लेदर बॉल क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळतात, परंतु दोन्ही टीम बलाढ्य, मजा येणार आहे. प्रति महारथी म्हणजेच एका बाजूला सुमित ढेकळे, केतन म्हात्रे, भारतीय टेनिस क्रिकेटमधील 2 नावं एका बाजूला, अगदी श्रेयस कदम, अजित मोहिते यांनाही आपण पाहतोय या संघामध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला सुद्धा या मैदानात उमेश 11, पाटील 11 यांनी चांगली कामगिरी नेहमीच केली आहे. आणि या रबर बॉल क्रिकेटची खासियत आहे, 1-2 ओव्हर सुद्धा निर्णायक राहतात आणि सध्या विशारद पगारे हे चर्चेत आहेत. वेगवान बॉल, त्याला खबरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, खाली क्षेत्र निवडलं, तिकडे चिखलात बॉल, एक धाव घेतली आहे, दुसरा धावेचा कॉल, परंतु थांबवलंय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 35 धावा धाव फलकावर आणि इकडे 2 ओव्हरचा खेळ संपतोय. या ओव्हरमध्ये काय बॅटिंग केली आहे विशारद पगारेने आणि त्याच्या जोरावर 2 ओव्हरमध्ये 35 धावा. 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत.
गेलं, दुसरं षटक उमेश इलेव्हनच्या बाजूने, पाटील इलेव्हनच्या बाजूने गेलंय. हा चढ उतारपणा आपल्याला आवडतो आणि म्हणूनच आपण मॅच पाहायला गर्दी करतो. आज कोणी आलंय लगेच लवकरात लवकर जर पाहिलं तर या ठिकाणी कोणी शाळेतून आलंय, कॉलेज काहींची सुरू झाली आहे, काहींची नाही सुरू झाली आहेत, कोणी ऑफिसवरून लवकर आला असेल किंवा कोणी ऑफिसवरून लवकर निघाले असेल आणि सगळे म्हणत असतील चलो बांद्रा धर्मवीर चषकासाठी. सगळ्यांचं स्वागत आहे क्रिकेटच्या या अद्भुत खेळामध्ये. बांद्रे नगरीमध्ये मुंबईचं महत्त्वाचं उपनगर वांद्रे. आणखीन एक बिग हिट. ओ हो हाई बॉल, लांब 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 षटकार. काल रात्री मोबाईलच्या ऐवजी बॅटरी चार्जिंगला लावली होती की काय, अशा पद्धतीचे षटकार चौकार सध्या खेळताना पाहायला मिळत आहेत. नाव विशारद पगारे आणि काम षटकार चौकार मारणे लालबाग. दुसऱ्या बाजूला सध्या 9 बॉलमध्ये 30 धावांवर विशारद पगारे सध्या खेळताना पाहायला मिळत आहेत. समोर देखील तेवढे टॅलेंटेड गोलंदाज आहेत. समोर विशारद याही वेळेला स्ट्रोक खेळलाय. फटका मात्र या ठिकाणी हवेत आहे आणि हवेत जरी असला रिझल्ट तोच आहे. 6-6-6-6 षटकार. विनंती असेल, या छोट्याशा विशारदची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढी सुंदर बॅटिंग सध्या विशारद पगारे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर आर्यन चांगले गोलंदाज आहेत. सध्या चर्चा आहे, परंतु जो चांगला खेळणार त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होणार आणि सध्या चर्चा विशारद पगारे लालबाग मुंबई यांची आहे. हो, यावेळेला टप्पा पडतोय, त्यानंतर बॉल फिरतोय आणि आर्यनने त्याची देखील चर्चा करायला लावली. टाळ्या वाजल्या विशारदसाठी. 36 धावांची खेळीही केली, परंतु आपल्या टीमला चांगली सुरुवात करून देऊन मात्र विशारद माघारी परतलेत. परंतु 10 बॉलमध्ये 36 धावांची खेळी मुंबई. आम्ही आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. काही स्पोर्ट्स ब्रँड आमच्याशी जोडले गेले आहेत, ते म्हणजे प्रोलिंग स्पोर्ट्स, श्री साई स्पोर्ट्स, मयूर स्पोर्ट्स, फोर्स यांचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. त्याचबरोबर स्पोर्ट फ्लेक्स, थंडर्स यांचे देखील आभारी आहोत. हे सगळे स्पोर्ट्स ब्रँड ज्यांचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचे किट्स देखील जे खेळाडूंचे ते डिझाईन केले त्यांचे देखील आभारी आहोत. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मात्र विकेट महत्त्वाची आली आहे. विशारद पगारे नावाचं वादळ आलं, घोंगावलं आणि त्यानंतर शांत झालं आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत टेनिस क्रिकेट जगतातील पालघरचा असा सितारा, दांडीचा, ज्याच्याही नावाची चर्चा होताना पाहायला मिळाली सातत्याने. पालघर जिल्ह्यातील ख्यातनाम खेळाडू राकेश प्रभू पोलाड, ज्यांच्या नावावर देखील सुप्रीमो चषकाची 4 व्हीलर आहे. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, बॉल फेकून दिला सीमारेषेच्या पार, चौकार.
जाताना पाहायला मिळते 50 पार 51. मयूर देखील उपस्थित राहतात. जावेद मॅचच्या दिशेने राकेश प्रभू यांची एक चांगली सुरुवात आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, बॉलला पॉइंटच्या दिशेने खेळलं, तिकडे मात्र चिखलात तिकडे बॉल थबकलाय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. थोडेसे चिखलामध्ये स्किटही झाले होते फिरोज, परंतु 2 धावा घेण्यात यशस्वी राहिले आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. चांगली बॅटिंग आहे. पहा, धावसंख्या ही चिंतेची बाब नाहीये, कारण एक चांगली धावसंख्या बनली आहे, परंतु समोर तेवढाच बलाढ्य संघ आहे, त्यामुळे मजा येणार आहे या मॅचमध्ये. ज्यावेळेला ही मॅच दुसऱ्या डावात जाईल 53 धावा धावफलकावर. साजन पाटील, उमेश कोळे यांचा संघ एका बाजूला, कल्लीबाई यांचा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकृष्णा जो गेल्या वर्षी विजेता देखील राहिला होता, आर्यन भोईर बॉलिंग करतायत. या षटकात काहीसे महागडे राहिलेत ते, परंतु विकेट घेण्यात यशस्वी राहिले. विनीत माळी, राकेश प्रभू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहतोय. प्रेक्षकांची देखील नेहमीप्रमाणे मोठी गर्दी राहिली आहे आजपेक्षा उद्या, कारण मुंबईकर म्हटलं तर साखरमाणी कामावर जातात, रविवारी मात्र मैदानात गर्दी करतात. पुढच्या दोन्ही टीमने टॉससाठी सज्ज राहायचं आहे. MUCC ओरिसा आणि त्याचबरोबरने ताई पॅकर्स, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला जातोय आणि क्या बात आहे, दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. 3 ओव्हरचा खेळ त्या ठिकाणी 3 ओव्हर संपलेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे तब्बल 55 धावा 3 ओव्हरमध्ये. उमेश 11 संघाची धावसंख्या अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. तीन षटकांचा खेळ संपलाय, तब्बल 55 धावा. ही पावसाळी क्रिकेटची मजा आहे. पावसातलं क्रिकेट, पाण्यातलं क्रिकेट, चिखलातलं क्रिकेट, डबक्यातलं क्रिकेट आणि ऊन पावसाचा खेळ तर सुरू राहील आणि मजा येईल आपल्याला या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी. कुणालबाई सरमळकर, डॅशिंग आणि कार्यतत्पर विभाग प्रमुख, विभाग क्रमांक 7, कामगारांची हृदय सम्राट, कामगार नेते म्हणून त्यांची एक वेगळी ख्याती आहे आणि कोणताही प्रोग्राम करणार तर एका वेगळ्या दर्जाचा करणार, दर्जेदार करणार आणि म्हणूनच या स्पर्धेची ओळख आहे. प्रेक्षकांची गर्दी शनिवारीच झाली आहे, रविवारी तर एक वेगळा माहोल असणार आहे. सगळ्यांची पावलं बांद्र्याच्या दिशेने येताना पाहायला मिळतील. हे प्रेक्षक मुंबईमध्ये तुम्ही स्पर्धा कधीही ठेवा, रात्री ठेवा, दिवसा ठेवा, पावसाळ्यात ठेवा, उन्हाळ्यात ठेवा, हिवाळ्यात ठेवा, मुंबईमध्ये प्रेक्षक तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. मग ती मुंबईच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात स्पर्धा ठेवा, अगदी रस्त्यावर ठेवा, कुठे 2 बिल्डिंगच्या मध्ये ठेवा, पेवर ब्लॉकवर सुद्धा ठेवा, मुंबईमध्ये प्रेक्षक तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. पंचावन्न धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. मुंबईच्या गोरेगावचे वेगवान गोलंदाज फिरोज यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. दुसऱ्या बाजूला पालघरचे राकेश प्रभू आणि त्यांच्या जोडीला भिवंडीचे विनीत माळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची गर्दी आणि ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीची. 3 लाखाचा पहिला पुरस्कार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धर्मवीर चषक देव फ्रेंड्सचं 31व्या वर्षाचं आयोजन. यावेळेला बॅकफुटला गेले, पुल केला अगदी आमच्याच दिशेने. काय स्ट्रोक खेळलाय, लाजवाब. ऑनलाईन स्कोरिंग चालू आहे ना, त्या ऑनलाईन स्कोरिंग ज्या ठिकाणी चालू आहे त्याच्यावरच जाऊन बॉल पडलाय.
सुरू आहे ना त्या पठ्ठ्याने तो लॅपटॉपच पाडलाय आणि सांगतोय लॅपटॉप बाबा माझे 6 लगेच दी. 61 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. विनीत माळी बॅकफुटला जाऊन अशा प्रकारचे स्ट्रोक खेळणं सोपं नसतं, परंतु तो चांगला फटका इकडे येताना पाहायला मिळालाय. मागील षटकाराची पडसाद इकडे उमटताना पाहायला मिळत आहेत. बिमार केलाय, नो बॉल पंच घोषित करतायत. यानंतर फ्री हिट असणार आहे. चांगली परिस्थिती पाटील इलेव्हन उमेश इलेव्हन संघाची सध्याच्या घडीला आहे. विनीत माळी लहान वयात या खेळाडूची देखील चर्चा होताना पाहायला मिळत असते. मानकोलीचा खेळाडू आहे भिवंडीच्या. यावेळेला पुन्हा एक बॅकफुटला गेले, स्ट्रोक खेळलाय स्पेअर लेग फाईन लेगला, परंतु दिशा चुकीची होती आणि घोषांकित क्षेत्राच्या दिशेने हा चेंडू जाताना पाहायला मिळेल. एक धाव तिकडे मिळेल. चौथी ओव्हर सुरू आहे. त्रेसष्ट धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 63 चांगली कामगिरी या ठिकाणी. कुणालजी सरमळकर साहेबांची ही मानाची स्पर्धा चर्चा असते या स्पर्धेची सुद्धा. भव्य दिव्यता या स्पर्धेची काहीतरी वेगळीच आहे. ट्रॉफीज पासून स्टेज पर्यंत या स्पर्धेच्या अगदी वैयक्तिक पारितोषिकांपर्यंत देवफ्रेंडची आयोजनाची टीम आहे. प्रत्येकाला एक भूमिका दिली आहे. प्रत्येकाने एक गोष्ट सांभाळायची आहे. लीलाधर सालेन यांनी प्रत्येकाला एक भूमिका दिली आहे. तुम्ही याच ठिकाणी थांबायचंय आणि ती भूमिका प्रत्येकाने स्वीकारली आहे. यावेळेला वेगवान चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. फेकी केली परंतु ती थोडीशी चुकी राजची राहिली आणि पाहूया तरी देखील पंचांनी इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. रनआउट आहेत की नाही पाहूया काय होईल. रन कंप्लीट आहे. जबत मॅचच्या दिशेने राकेश प्रभू विनीत माळी ही जोडी आता जमायला लागली आहे. 64 धावा चौथी ओव्हर सुरू असताना फिरतचा हा चेंडू लोअर फुल टॉस जरूर होता. त्याला खेळणे मात्र मिड विकेटच्या दिशेने जिकडे थ्रो येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय. प्रत्येक मॅच मध्ये विजयी संघातील मॅन ऑफ द मॅच, पराभूत संघातील मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबरीने एक फिल्डर असे 3 पारितोषिक असणार आहेत. याची नोंद घ्या. मागील मॅच मध्ये एक पारितोषिक अजित मोहिते यांना देणं बाकी आहे बेस्ट फिल्डरचं मागील मॅच मधील. त्याच्यामुळे हा सामना झाल्यानंतर आपण त्यांना तो पुरस्कार देणार आहोत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि माघारी परतताना पाहायला मिळत आहेत खेळाडू विनीत माळी. विकेटचं पतन. आणखीन एक खेळाडू बाद.
कलेक्ट केलेत आणि टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला सज्ज राहायचं आहे. मैदानाच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत नवीन खेळाडू विजेंद्र पाटील. भिवंडीचे खेळाडू आहेत, पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. एका बाजूला उमेश शिलेवण, चांगली परिस्थिती सध्या पाहायला मिळते, परंतु कमबॅक करण्याची या ठिकाणी संभावना आहे. पहिल्या बॉलवर षटकार येऊन सुद्धा फिरोजने फक्त 11 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. मजा येणार आहे आजचा दिवस, उद्याचा दिवस, 2 दिवस क्रिकेटचे दिवस आहेत. निवेदनामध्ये आमच्या बरोबरीने एक युवा समालोचक देखील आमचे सागर भाऊ देखील जोडले गेलेले आहेत. फिरोज विजेंद्र यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. वेगात बॉल टाकलाय फिरोजने, खरंच कमबॅक केलंय. हे षटक आतापर्यंत जर पाहिलं तर चांगलंच राहिलं. फक्त 11 धावा आल्या आणि 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 66 धावा, अजूनही 2 षटकं बाकी आहेत. आणि 2 षटकं मात्र अजूनही बाकी आहे. पाहूया आशिष मेहरोल यांच्या हातात पुन्हा एकदा चेंडू सोपवण्यात आलाय. आशिष मेहरोल बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. समोर राकेश प्रभू पोलाड, यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय. आणखी वाईट बॉल पंच घोषित करतात. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धर्मवीर चषकाचा हा पहिल्या दिवसाचा सोहळा, 31 वर्ष देव फ्रेंड्सचं आयोजन आपण पाहतोय. कुणालभाई सरमळकर डॅशिंग विभाग प्रमुख आणि कामगार हृदय सम्राट कामगार नेते यांची ही स्पर्धा आपण पाहतोय. लोवर फुल टॉस समोरच्या दिशेने उडवला जातोय बॉल आणि या बॉलला आसमान दाखवलंय. 6 धावांसाठी सिक्सर. डीजे अजय सुद्धा अगदी माहोल बनवलाय. जबरदस्त कामगिरी त्यांची आहे. प्रत्येक घटक आहे जो या स्पर्धेमध्ये, मग आमचं पंचांचं पॅनल असू देत, स्कोरर असू देत, ट्रोलिंगची टीम असू देत, देव फ्रेंड्स असू देत आणि सगळे पदाधिकारी भाईंचे सहकारी या स्पर्धेच्या आयोजनासाठी मेहनत घेत आहेत. ओ हो 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 हो, मला वाटतं हरवला बॉल, नवीन घ्यावा लागेल. एवढ्या लांबवर मारलाय. सिक्सर, जा शोधून आणा.
बॉलचे क्रिकेट DY पाटील साठी देखील खेळलेत, MPL देखील गाजवताना पाहायला मिळालेत आणि पालघरचे हे सुपुत्र सुप्रीमो करंडकातील 4 व्हीलर कार जिंकणारा हा खेळाडू बॅटिंग साठी पाहायला मिळतो आपल्याला राकेश प्रभू पोलाड. पोलाडचं भय पाहायला मिळतं इकडे थोडंसं. काय जबरदस्त कामगिरी, सर्वात दूरवरच्या षटकारांपैकी एक होता तिकडे पोलाड पॉवर. बाजूच्या बिल्डिंगच्या आतमध्ये माझ्या मते, आणि तो सुद्धा चांगला 3ऱ्या-4थ्या माळ्यावर गेला असेल. तिकडल्या कर्मचाऱ्यांना मात्र तो बॉल भेटेल. आणखीन एक, याही वेळेला हवाई यात्रा आहे बॉलची आणि ती सुद्धा 6 धावांसाठीचीच आहे. षटकार पोलाड. शंभरीच्या दिशेने पाटील 11 उमेश 11ची ही वाटचाल पाहायला मिळते. श्रीकृष्ण बांद्राच्या विरुद्ध आशिष मेहरोल. दोन्ही संघ मित्र कल्लीबाई यांचंही कौतुक करेल. गेल्या वर्षी विजेता आणि नेहमीच या मोठमोठ्या स्पर्धेत त्यांचा संघ असतो. आणि दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट प्राचार्य डॉक्टर साजन पाटील, उमेश कुळे युवा उद्योजक यांचा हा संघ पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस बॉल त्याला ऑन साइडला खेळलाय. एक धाव मात्र तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर येत आहेत, अतिशय चपळतेने बॉल अडवलाय आणि तोपर्यंत धाव मात्र त्या ठिकाणी एक पूर्ण होताना पाहायला मिळते. 87 धावा धाव फलकावर. 5वी ओव्हर सुरू आहे. यानंतर आणखीन एक ओव्हर आहे आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला ताई पॅकर्स प्रभादेवी आणि त्याचबरोबरीने MUCC ओरिसा टॉस साठी आपण यायचं आहे. इकडे पाहू शकता पंच नासिर आमच्याकडे वळले, कळवत आहेत वाईट बॉल आहे आणि एक अतिरिक्त धाव सुद्धा आहे आणि धाव संख्या 2 ने पुढे जाते. 89 धावा. शंभरीचे वेध आता मात्र लागले तिकडे पाटील 11ला. चांगली कामगिरी मात्र इकडे होताना पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी वाढू लागली आहे. मुंबईकर मोठ्या प्रमाणावर येऊ लागलेत. हो, या वेळेला बॉल लेंथ वरून चांगला टर्न केलाय, वळवला आणि आशिष मेहरोल हा हंगाम टेनिस क्रिकेटचा गाजवला. मोटरसायकल त्यांनी जिंकल्या. अगदी हिंदू हृदय सम्राट चषक गिरगाव ही सुद्धा गाजवली होती. खुल्या टप्प्याचा बॉल, हे पहा प्रत्युत्तर होतं आणि आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी केला जातोय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 89. एक ओव्हर मात्र अजूनही बाकी आहे. त्यामध्ये किती येणार, समोर देखील रती महारथी आहेत, धावा कराव्या लागतील. मॅचच्या दिशेने मॅचला सुरुवात होते. चांगले गोलंदाज आहेत, कमबॅक करण्याची क्षमता आहे विक्रांत यांच्यामध्ये आणि त्यांना ते करावं लागेल. 95 धावा धाव फलकावर आहे. शेवटचं षटक
धर्मवीर चषक आपण पाहतोय. अंधेरी डीएन नगरचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विक्रांत चव्हाण 95 धावा धावफलकावर. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न होताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल मात्र पंच या ठिकाणी घोषित करतायत. अरुण आंबोकर सर बरीच वर्ष या स्पर्धेच्या पंचांच्या भूमिकेत देखील ते पाहायला मिळत आहेत. 96 धावा धावफलकावर. ताई पॅकर्स कॅप्टन या ठिकाणी या. ओमकार देसाई इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील यानंतर आणि पवन केने सुद्धा. अखूट टप्प्याचा बॉल होता त्याला खेळलाय परंतु पाठीमागे घोषांकित क्षेत्रात. एक धाव मिळेल. 100च्या दिशेने वाटचाल. सत्त्याण्णव धावा धावफलकावर. विशारद पगारेने सुरुवात केली. धडाकेबाज बॅटिंग केली. 36 धावांची खेळी केली आणि राकेश प्रभू 35 वर खेळतायत. हो आता पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग नाही साधता आलं. चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल इकडे येतोय. विनीत माळीने देखील काही आकर्षक फटके तिकडे खेळले. विजेंद्र थोडंसं स्ट्रगल करतायत खरे परंतु पाहायचं आहे बॅटिंगसाठी राकेश प्रभू पोलाड. आज मात्र एक दर्जेदार खेळी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली आहे. पवन केने टॉससाठी उपस्थित आहेत. यावेळेला उलटा दुसरा स्ट्रोक आला खरा परंतु घोषांकित क्षेत्राच्या दिशेने 98 धावा धाव फलकावर होत आहे. 2 बॉल बाकी आहे. 100 धावा होतील का? परंतु या मैदानात 5 षटकामध्ये देखील 100 पार होतात. 6 ओव्हर आहेत म्हणजे स्कोर चांगला झालाय हे मात्र नक्की. परंतु दुसऱ्या डावात सुद्धा दोघांनाही मेहनत करावी लागणार आहे. धावा करण्यासाठी एका टीमला आणि धावा रोखण्यासाठी एका टीमला. ताई पॅकर्स कॅप्टन चला लवकर या. अमरदादा परुळेकर यांचा संघ आहे. 98 धावा धाव फलकावर. राकेश प्रभू जबरदस्त कामगिरी. यावेळेला स्ट्रोक खेळला आहे. उलटा दुसरा गेला होता त्याच्यात फसले परंतु भाग्यशाली राहिले. अशा ठिकाणी चेंडू पडतोय जिकडे फिल्डर नव्हते आणि त्याच्यामुळे 2 धावा. 38 धावांवर राकेश प्रभू पोहोचलेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे 100 धावा पूर्ण होत आहेत. पहिला संघ या वर्षीचा ठरतोय जो 100 धावा पूर्ण करतोय 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. 100 धावांची 100 पूर्ण होताना पाहायला मिळते. राकेश प्रभू काय जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि आपल्या टीमला एक बॉल तर खूप लांबवर पाठवला जो आमच्याही लक्षात राहील. कमी गतीचा होता ओळखला आणि हाही बॉल हरवलाय वाटतं. एवढ्या लांबवर मारलाय सिक्सर. जबरदस्त कामगिरी आणि या ठिकाणी सन्माननीय पुणे महानगरपालिकेचे कार्यतत्पर कार्यसम्राट नगरसेवक संतोष कदम साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कॅप्टन दोन्ही टीमचे चला टॉस बॉक्स मध्ये येऊन उभं राहायचंय आपण. सन्मान केला जातोय. कुणालजी सरमळकर साहेब या स्पर्धेचे संकल्प करते. महाराष्ट्रातील ही लोकप्रिय स्पर्धा 31व्या पर्वात आहे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी पुणे महानगरपालिका ख्यातनाम कार्यतत्पर नगरसेवक संतोष कदम साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. तसेच या ठिकाणी शिवसेना शाखा प्रमुख संतोषजी नाईक साहेब शाखा क्रमांक 89 यांचाही विशेष सन्मान केला जातोय. आज या धर्मवीर चषकासाठी आपली अमूल्य उपस्थिती या ठिकाणी लाभली त्याबद्दल आपला हा विशेष सन्मान विशेष सत्कार या स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी दिली जाते. तसेच संतोष कदम साहेब नगरसेवक पुणे महानगरपालिका आपल्याला विनंती आहे आपण टॉस साठी यायचंय. कदम साहेब टॉस साठी आपण यायचंय. टॉस केला जातोय कदम साहेबांच्या दोन्ही टीमचे कॅप्टन चला पहिलं टॉस साठी आपण पहिल्यांदा टॉसला या. भार्गव कदम साहेब आपण देखील या ठिकाणी यायचे. पुणे महानगरपालिकेचे लोकप्रिय कार्यतत्पर नगरसेवक तसेच कुणालबाईंचे हे सगळे सहकारी भार्गव कदम साहेब कबड्डी महर्षी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत.
कबड्डीसाठी खूप सारं मात्र त्यांचं योगदान राहिलेलं आहे असं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी कदम साहेबांच्या शुभ हस्ते हेड टेरस बोलायचं तिकडने पवन केने आणि MUCC ओरिसा टीमसाठी आहेत आणि ताई पॅकर्स प्रभादेवी पालघरसाठी मात्र पंकज पाटील आहेत. तेल्स या ठिकाणी पवन टॉस जिंकलात, काय निर्णय असेल आणि या अगोदर या मैदानात स्पर्धा खेळला होतात का, किती उत्कंठ आहे? आमची पूर्ण टीम तर नाही खेळली पण मी एकटा खेळून गेलोय. पहिल्यांदा मी क्षेत्ररक्षण करेन. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण असणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. पहिली बॅटिंग करायची आहे. या अगोदरचा या मैदानाचा तुमचा इतिहास? नक्कीच आम्ही 2 वेळा इथे फायनलला आलेलो आहेत आणि यावर्षी सुद्धा चांगलं खेळायचा प्रयत्न करू. टॉस जिंकून फिल्डिंग घेतली, आता आपल्याला बॅटिंग करायची आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला पहा, टॉस पासून या ठिकाणी कॅप्टनची चांदी आहे, कारण चांदीचं हे नाणं या ठिकाणी दिलं जात आहे. पुणे महानगरपालिका नगरसेवक कदम साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय आणि धन्यवाद कदम साहेब. दोन्ही टीमच्या कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा आणि जावेत आता आपण पुन्हा एकदा मॅचच्या ज्यावेळेला मॅच सुरू होईल ऑफ ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचा आवाज असणार आहे. कुणालजी सरमळकर साहेबांचं हे भव्य दिव्य आणि डोळे दिपवणारं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. धर्मवीर चषकाचं विविध मान्यवर उपस्थित राहत आहेत. सगळ्यांचं स्वागत. हरीश सर. धन्यवाद चंद्रकांत शेट्टी जी. 106 रन 3 विकेट के नुकसान पर 15 एक्स्ट्रा, 14 वाइड ये चुभेंगे. 100 रुपए के बिल में जब GST चुभता है वैसा GST है ये वाइड बॉल का. 14 वाइड बॉल्स और सबसे बड़ी बात है कि 11 बॉल में 36 रन विशारद के और राकेश प्रभु 14 गेंदों में 44, यानी कि 25 बॉल में 80 रन वो जो बने ये 106 की हाईलाइट है और उसमें 14 वाइड. तो ये लेखा जोखा है. आप सभी का हार्दिक स्वागत. धर्मवीर कप 2025 में शिवसेना विभाग क्रमांक 7 और विभाग प्रमुख सम्माननीय कुणाल भाई सरमळकर इनकी पेशकश है. देव फ्रेंड्स इसके आयोजक है. हम आभारी हैं देव फ्रेंड्स, थंडर स्पोर्ट्स, स्पोर्ट्स फ्लैग्स, फोर्स 1 लाइव, फोर्स स्पोर्ट्स, प्रोलिंग स्पोर्ट्स, SSS लाइव, मयूर स्पोर्ट्स, सभी का धन्यवाद. इसको जीतने वाली टीम सेमीफाइनल में पहुंचने वाली पहली टीम बनेगी. तमाम दर्शकों का प्रोलिंग स्पोर्ट्स के YouTube चैनल पर हार्दिक स्वागत. अभी पिछले रविवार को ये टीम को 94 रन का लक्ष्य दिया गया था 6 ओवर में और 1 बॉल 6 का इक्वेशन आया था और ऐसी बैटिंग करनी होगी. केतन मात्रे, श्रेयस कदम, सुमित ढेकड़े, ऑल आर एक्सेलेंट बैटर्स. लेट्स वेट एंड वॉच. इसको बना डाला तो लाइव जिंगा लाला. 107 रन का लक्ष्य है और शुरुआत होगी स्ट्राइक पर केतन मात्रे. तमाम भाइयों बहनों का हार्दिक स्वागत. सभी को जय महाराष्ट्र. धर्मवीर चषक 2025 आज पहला दिन, तीसरा मुकाबला, क्वार्टर फाइनल का ये पहला मैच छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगण यानी कि कोलगेट ग्राउंड यहाँ पर हो रहा है. श्री कृष्णा बैंड्रा फोर्ट स्ट्राइकर्स बनाम पाटिल 11, उमेश 11 खार. नए ओवर की पहली गेंद और ये 6 रन. अरे दिया है तो वसूल भी करना है. और शुरुआत अक्षय देठे की पहली बॉल पर 6 से शुरुआत. भव्य शुरुआत. केतन मात्रे बाइक सम्राट. जिस तरह उनकी बैटिंग है पब्लिक दीवानी हो जाती है. यूट्यूब पर उनकी फैन फॉलोइंग बहुत ज़बरदस्त है और पूरी जो बैटिंग है ये केतन मात्रे, श्रेयस कदम, सुमित ढेकड़े, ये तीनों के आसपास 10 सिक्सर लगे थे पहली पारी में. दूसरी पारी में अगर 10 सिक्स लग जाते हैं 107 बन जाएंगे. बिलीव मी बन सकते हैं.
आज ही बनेंगे। 10 सिक्स मारने हैं। 36 बॉल में 10 लूज बॉल चाहिए। पहली लूज बॉल आ चुकी है। स्कोर 6। इस बार बल्ले का अंदरूनी सीरा बॉल पीछे गई। फाइनल लेग पर डिक्लेयर्ड रन स्कोर 7। अगले मुकाबले में MUCC संबलपुर ओडिशा, अनवी अंजू इनकी टीम है। इन्होंने टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया है और ताई पैकर्स प्रभा देवी पालकर, अमर परुलेकर की टीम है, वो पहले बैटिंग करेगी। सेवन, 2 बॉल 7, 100 रन चाहिए। इस बार अपर कट, सुपर से भी ऊपर ठोक डाला, 6 रन। अपर कट मारते हुए ये 6, सुपर से भी ऊपर शॉट और स्कोर आगे बढ़ता हुआ 13। पहली पारी में विकेट कीपर बॉलर के पास जा रहे थे, दूसरी पारी में भी विकेट कीपर बॉलर के पास जा रहा है। 13 विदाउट एनी विकेट्स, 107 बनाने हैं। लाखों मील लंबी यात्रा पहला कदम उठाने से शुरू हो जाती है। पहला कदम उठ गया है। स्कोर है 13। केतन टनाटन, 3 बॉल 13, 13 विदाउट एनी विकेट्स। 107 बनाने हैं, 13 बन गए, 94 की जरूरत। अब यहां पर ये रॉकेट शॉट है कैच करने के लिए। 4-4, 5-5 लोग कीचड़ में, कैच होगा। कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा। बल्लेबाज ने 3 रनों को लूटा, लूटा लूटा लूटा, 3 को लूटा, 16। जो आग तेरे सीने में जल रही है मेरे सीने में भी जल रही है। 3 लाख तुझे भी चाहिए, 3 मेरे को भी चाहिए, 3 पेटी, 16 लेके ही जाऊंगा। मैच का मजा तभी आता है जब दोनों टीमें एड़ी चोटी का जोर लगाए। पिछले मैच में कीर्तन मात्रे मैन ऑफ द मैच रहे थे। स्कोर है 16। डेटे के सामने 6 रन, गायब। एक रन और ले लिया यहां पर और एक पर ही रुक जाएंगे। क्या डीजे ने गाना बजाया, दिल दहलता है मेरा, सुमित डेकले और केतन मात्रे के आ जाने से। 1 ओवर 23 रन, 23 विदाउट एनी विकेट्स। केतन मात्रे 4 बॉल 16, सुमित डेकले 2 बॉल 7। पहले ओवर में 3 6 लगे, 6-1, 6-3, 6-1।
एंड रोहन गुप्ते ऑफ फोर स्पोर्ट्स। अभी अभी थोड़े समय पहले आपने हाईवे के ऊपर का बैनर देखा, बहुत जबरदस्त ब्रांडिंग इस टूर्नामेंट की। पहले ओवर में 23 रन नया ओवर लेकर आ रहे हैं अब सोहेल शेख, पाटिल 11, उमेश 11 के खिलाड़ी हैं। बैटर है सुमीत। 84 रिक्वायर्ड ऑफ 5 ओवर्स। अब तक 3 6 लग चुके हैं, 7 छक्के और मारने हैं, काम हो जाएगा। यहां पर पुल कर दिया, बल्ले को स्वाइप किया और 1 रन डिक्लेयर्ड। पहली पारी में 10 6 और 2 चौके लगे थे और राकेश प्रभु और विशारद पगारे के बीच में 25 बॉल में 80 रन बने थे। बिल्कुल वैसी बैटिंग करनी होगी। जेरोक्स कॉपी निकालनी है पहली पारी की और उसको फॉलो करना है और वो फॉलो शुरू हो चुका है। एक बार फिर से अभिषेक आंगड़े अपने बॉलर के पास जाते हुए, ये सीन आज दिन भर आप देखेंगे। जब सिक्सर लगेगा विकेट कीपर बॉलर के पास, जब 6 लगेगा विकेट कीपर बॉलर के पास। 24 सोहेल शेख, बहुत अच्छा सीजन रहा था उनका, रेनी सीजन पिछले साल कोन गांव में। एक्सप्रेस बॉल और दायरे के बाहर वाइड बॉल। अंपायर अरुण आंबोकर बॉलर एंड पर है, अंपायर नासिर शेख स्ट्राइकर एंड पर है, थर्ड अंपायर रमाकांत पवार, स्कोरर सोनम चौहान और प्राजक्ता देसाई। लाइव टेलीकास्ट ऑन प्रो लिंक स्पोर्ट्स। 25 धर्मवीर कप 2025, आप सभी का स्वागत। फुलर लेंथ की बॉल, बढ़िया बॉल थी इस बार, परफेक्ट बॉल दागी थी और 1 रन डिक्लेयर्ड हो जाएगा। विकेट कीपर भी तारीफ करते हुए वहां पर स्कोर 26। डॉट बॉल और सिंगल रन वाली बॉल ज्यादा करनी होगी। 36 बॉल में अगर 18 बॉल वो कर दी तो मेरे ख्याल से बात बन जाएगी। केतन मात्रे 4 बॉल 16, सुमित डिकले 4 बॉल 9। इस ओवर के अब तक 3 रन आए हैं और फिर से बॉल पर्दे पर 27 विदाउट एनी विकेट्स। सोहेल शेख अच्छा काम ये कर रहे हैं कि 4 और 6 मारने नहीं दे रहे, जो पहले ओवर में अक्षय देठे ने मारने दिए थे। और यही उतार चढ़ाव है। एक ओवर में आपको मारवाड़ी कंपनी का अकाउंटेंट बनना पड़ेगा, कंजूस, तो दूसरे ओवर में अगली जो बैटिंग टीम है वो आपको यस बैंक का कैशियर बनाएगी। स्कोर है 27। नो बिग शॉट इन दिस ओवर सो फार, गुड ओवर। अब ये खराब बॉल थी और खराब बॉल पर करारा जवाब मिलेगा। पर अब 6 रन भी लग गए। मतलब BKC 1 में आप शॉपिंग के लिए गए, कार्ड पर कैशबैक भी मिला और आने के टाइम आपको जियो वर्ल्ड वाले ने एक अच्छा बैग भी दिया। वाह, स्कोर 34। फ्री हिट की बॉल, 34 विदाउट एनी विकेट्स। अ स्ट्रॉन्ग रिप्लाई। इस बार बढ़िया लिफ्टर बॉल दी। अब ये बॉल की जरूरत है, हर 6 का जवाब एक अच्छी बॉल से मैं दूंगा। कमबैक बॉल सोहेल शेख की, स्कोर 34। 73 required to win the match of 26 balls. Ami Abheri Ahut, Sports Flex Group, Ganesh Dete, Force Sports, Mayur Sports, Thunder Sports and Ishisa Sports. Thank you so much. स्कोर 35। ये ओवर में बहुत अच्छा काम हुआ है। अब तक 12 रन आए इस ओवर में।
लेकिन अगर आखिरी बॉल पर 6 आ गया तो बात फिर से बिगड़ जाएगी। ये अच्छी बॉल करने की जिम्मेदारी सोहेल शेख पर। सोहेल शेख को एक अच्छी बॉल करनी है। केतन मात्रे पूरे फॉर्म में है। आरडी बर्मन का गाना सुनना और केतन मात्रे को बैटिंग करते हुए देखना, दोनों का अलग मजा है भाई, एक अलग लेवल है। 35। आखिरी बॉल पर क्या वो 6 की ट्राई करेंगे? 35 विदाउट एनी विकेट्स। सेकंड ओवर। सत्कार नाही, हे अनाउन्समेंट कर देंगे। बोल आवाज दे, तू थांबलाय। इस बार कैच हो सकता है, गेंद के नीचे फील्डर है एंड दैट शुड बी अ विकेट। यस, पहला विकेट। गाणं लावणार काम। बहुत बढ़िया कैच रवि लिंगाला ने। कुणालभाई सरमळकर यांचे मित्र आणि अंधेरी विभागातील असं एक नाव ज्यांना दिवस रात्र कधीही आपण हाक दिली की हाकेला धावणारे असे कुशलभाई धुरी यांचं आगमन होत आहे। त्यांचं या धर्मवीर चषकात हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे। 24 गेंदों में 72 रन, 24 चेंडू 72 धावा। प्रत्येक चेंडूवर 3 धावा पाहिजे। श्रेयस कदम, बैंड्रा का ब्लास्टर, हेलीकॉप्टर बॉय, अक्षय देठे। 24 बॉल में 72 रन, 24 बॉल 72 टू विन, 35 फॉर 1। मैच अभी भी खत्म नहीं हुआ। द गेम इज ऑन, द गेम इज वेरी मच ऑन। और सुमित टेकले, श्रेयस कदम दोनों पिच के ऊपर। नया ओवर करेंगे अक्षय देठे। पहले ओवर में 23 रन दिए थे। देठे की नए ओवर की पहली गेंद ओवर पिच बॉल थी, ड्राइव कर दिया, 1 रन पूरा किया। और अब पूरा बांद्रा, पूरी खेरवाड़ी, पूरा मुंबई, पूरा महाराष्ट्र जिसको देखने जा रहा है बैंड्रा का ब्लास्टर। 36 for 1, 23 balls and 71 runs to win. और आते ही चाबुक शॉट, सड़क पे कड़क, बेधड़क। $42 for 1. What a start by Shreyas Kadam. इस बार अपील है एलबीडब्ल्यू की और लेग बाय। 43 for 1. 64 runs required to win the match. बहुत इंटेंस मैच है। पहली पारी में जैसा मैंने बताया 10 सिक्स और 2 चौके लगे थे। वो 12 बॉल बहुत इंपॉर्टेंट है। ये मैच में भी वही 12 बॉल इंपॉर्टेंट है। इस बार बराबर से खेल नहीं पाए। तारीफ करूंगा देठे की यहां पर, क्योंकि वो आजादी नहीं मिली बॉल को पुल करने की। एक्सीलेंट बॉल। 43 for 1। पहले 2 ओवर में दोनों टीमों ने 35-35 बनाए थे। नेक टू नेक फाइट। और ये है, अरे या तो प्रेम छे।
19 balls 58 to win. श्रेयस कदम के आने से अब थोड़ा माहौल और गर्म हो गया है. इस बार क्रैकिंग ड्राइव, एक रन और लिया, स्ट्राइक अपने पास रखेंगे. 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ 3 ओवर में स्कोर हो गया 50. बल्लेबाजी चल रही है झकास. अब 57 रन चाहिए 18 गेंदों में. सुमित डेकले 9 बॉल 18, श्रेयस कदम 5 बॉल 13. देख रहे हैं ये विपुल पांडुलकर मिस्टर प्रोलिंग का टी शर्ट पहने हुए हैं. 7000 ऑनलाइन और हजारों लोग यहाँ पर है. सुपर हिट टूर्नामेंट. और नया ओवर लेकर आ रहे कृष्णा त्रिपाठी, जिनकी बॉलिंग से प्रभावित हुए थे आज सुबह द्रोणाचार्य पुरस्कार विजेता रोहित शर्मा के कोच दिनेश लाड सर. कृष्णा त्रिपाठी, सोहेल शेख, पिछले सीजन में भी मुझे याद है 70 के टूर्नामेंट में बहुत ज़बरदस्त लॉन्चिंग किया था कोन गांव में उमेश कुड़े ने, और ये टीम 3rd प्राइज आई थिंक वहाँ तक पहुँची थी. सो इट्स अ गुड थिंग. बढ़िया टूर्नामेंट है. मॉनसून बिग बैश में वो अच्छा काम किया था ये टीम ने. कृष्णा त्रिपाठी थे उसमें. इस बार अफलातून, सनसनानंद, साई साई, धन कदम के आगे बढ़ते हुए कदम. इस बार खेला है स्क्वायर ऑफ द विकेट. कम से कम 2 रन मिल जाए. नहीं, ये चौका. बहुत बढ़िया टाइमिंग श्रेयस कदम की. जिसमें है दम वो है कदम. सात 6 और 1 चौका लग चुका है. यस, दे नीड 3 more 6s and 1 बाउंड्री. जितने ज्यादा है उसका स्वागत किया जाएगा. लेकिन श्रेयस कदम बहुत जबरदस्त. उनकी एंट्री कुछ इस तरह रही. स्वागत नहीं करोगे हमारा? अक्षय देटे के सामने जो मोर्चा खोला, अब वो कृष्णा त्रिपाठी के सामने. 60 रन 1 विकेट के नुकसान पर. स्ट्रॉन्ग पोजीशन फॉर श्री कृष्णा. बैंड्रा फोर्थ स्ट्राइकर्स की पाटिल 11 के ऊपर सर्जिकल स्ट्राइक. 60 for 1. अभी भी मैच दोनों के लिए बराबर बनी हुई है. फुल टॉस बॉल थी और वहां पर दौड़कर रन, बॉल पर्दे पर जा चुकी है. वाइड बॉल +1. आते हुए रन का स्वागत किया जाएगा. स्कोर 62 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मैच अब धीरे धीरे खुलता जा रहा है. 45 टू विन. और पिछले रविवार को ये टीम 94 रन चेज नहीं कर पाई थी 6 ओवर में. आज 107 करना है
और बड़ी बात ये है, मेरी कंपटीशन मुझे खुद से करनी है। मैं 94 नहीं बना पाया था, 107 बनाऊंगा। श्रेयस कदम का विकेट गिरा था, वो टर्निंग पॉइंट था उस दिन, लेकिन आज श्रेयस ज्यादा कृत संकल्प होकर आए हैं। और लॉन्गेस्ट सिक्स ऑफ द टूर्नामेंट। अरे भाई, ये तो खार के 3 बत्ती चली गई। टू 39 धावा, 15 बॉल्स 39 टू विन। श्रेयस कदम अब यहां पर अपना जलवा बिखेरते हुए, और पूरा मैदान श्रेयस कदम को देखने के लिए भर चुका है। ये हमारा बांद्रा है, हे आपला बांद्रा आहे, बांद्रा आणि इथे आवाज पण आपलाच पाहिजे। श्रेयस कदम द बांद्रा बॉय, 68 फॉर 1। और यहां पर चांस है, यस इज गॉन। राकेश प्रभु बहुत मुश्किल कैच लेते हुए, एंड दैट्स अ बिग टर्निंग पॉइंट। बढ़िया कैच, वाइड टर्न था कृष्णा त्रिपाठी का, और ऑफ स्टंप के बाहर से लपेटने गए। ब्यूटीफुल कैच। राकेश प्रभु पहले बैटिंग में अपनी प्रतिभा का परिचय दिया और कैच लिया। फैंटास्टिक क्रिकेटर राकेश प्रभु। 68 फॉर 2, 14 गेंदे 39 रन, 14 चेंडू 39 धावा। नए बैटर अजीत मोहिते। टर्न और बाउंस दोनों था, और दायरे के बाहर बॉल, वाइड बॉल दी गई है। 14 बॉल्स 38 टू विन, 14 चेंडू 38 धावा। दम से जरा। इस बार फुलर लेंथ की बॉल है, दैट्स अ रिस्की रन। कृष्णा स्वयं वहां पर फॉलो थ्रू में आगे गए। वाइड बॉल, और विकेट कीपर ने इसको रेफर किया है 3rd नंबर के पास। बॉलिंग टीम ने रिव्यू लिया है। अभिषेक आंगणे एवढा बाहेर उभा राहा ना, तो बॉल टाकणार कुठे? We'll have to wait and watch. Welcome to धर्मवीर कप 2025। हिंदुस्तान के युवा क्रिकेटरों को जोश देने वाला टूर्नामेंट। शिवसेना विभाग क्रमांक 7, सम्माननीय विभाग प्रमुख कुणाल रविंद्र सरमलकर और देव फ्रेंड्स, देव फाउंडेशन की ये पेशकश। आज पहला दिन, पहला क्वार्टर फाइनल। 107 का लक्ष्य है। श्री कृष्णा कल्ली भाई बाकोरिया की टीम है। इट्स अ वाइड बॉल।
तो वाइड +1। देखिए पहली पारी में 14 वाइड थे, अब ये जो वाइड की संख्या है ये सरदर्द बन सकती है। वाइड बॉल मेनिया। टॉस बॉल दी और स्क्वायर ऑफ द विकेट खेलते हुए 1 रन पूरा किया। नाउ दैट्स अ गुड बॉल। लोअर फुल टॉस कभी कभी कारगर साबित होती है। सिंगल रन गिवन 72 फॉर 2। 35 रन और चाहिए 13 गेंदों में, 13 चेंडू 35 दावा। ये बॉल बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि अगर इस पे 6 आ गया तो 12-29 12-29 का इक्वेशन आएगा। पिछले ओवर की आखिरी बॉल पर 6 लग नहीं पाया था, क्या ये ओवर की आखिरी बॉल पर 6 लगेगा? वेरी इंपॉर्टेंट बॉल ऑफ द मैच। बराबर से स्ट्रोक खेल नहीं पाए, इक्वेशन अब बढ़ गया। नाउ दैट्स अ वेरी डिफिकल्ट इक्वेशन। बढ़िया स्टॉपेज कृष्णा त्रिपाठी। भले उन्होंने खर्चीला ओवर किया है लेकिन मैच को कंट्रोल में रखा है। 4 overs 73 फॉर 2। प्रेक्षकांची मोठी संख्या आज या मैदानावर, हजारो प्रेक्षक हा सामना बघतायत। धर्मवीर चषक 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी धावा हवेत ते आता 12 चेंडू 34 धावा। अजित मोहिते 1 चेंडू 1 धाव, सुमित टेकले 10 चेंडू 19 धावा आणि कंपल्सरी चेज आहे। सामना बरोबरीत सुटल्यास ती 1 धाव एक्स्ट्रा काढावीच लागणार। पहिल्या डावात 10 षटकार, दुसऱ्या डावात 8 षटकार। पहिल्या डावात 2 चौकार, दुसऱ्या डावात 1 चौकार आणि या बरोबर मोठा फटका आणि 1 धाव। किरण पाटील समोर अजित मोहितेने मारलेला हा फटका 1 धाव मिळणार आहे। 11 चेंडू 33 धावा। 11 चेंडू 33 धावा हवेत श्रीकृष्णा बँड्रा फोर्थ स्ट्रायकर्स या संघाला। सुमित ढेकळे भरपूर वेळ स्ट्राईक पासून लांब राहिलाय। अजित मोहिते याच्यावर मोठी जबाबदारी आहे। तुमचा पुरा खेळाडू, मात्र अजित मोहितेला षटकार मारावे लागेल, नाहीतर स्ट्राईक फिरवावी लागेल, कारण आता थांबायचं नाहीये, आता लढायचं आहे। 74 फॉर 2। पाटील यांचा पुढील चेंडू मोठा फटका मारण्याच्या बेतात। अजित मोहिते 1 धाव पूर्ण करतायत। लेग बाईस। आता चेंडू शिल्लक आहेत 10 आणि धावा हवेत ते 32। सुमित ढेकळे पुढील 4 चेंडू स्वतः खेळणार का, स्ट्राईक फिरवणार का, षटकार मारणार का, चौकार मारणार का, हे सर्व प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये। सद्य परिस्थितीमध्ये या सामन्यावर मगर मिठी मारली आहे पाटील 11 उमेश 11 यांनी, परंतु यातून बाहेर निघावं लागेल। ढेकळ्याच्या पायावर येणारा चेंडू धाव काय मिळणार नाहीये। जसा चलचित्रामध्ये नायक नाही गेला, खलनायकच्या अड्ड्यातून बाहेर काढतो, तसा हा सामना बाहेर काढावा लागेल। सुमित ढेकळेला दिग्दर्शक व्हावं लागेल, त्यालाच नायक व्हावं लागेल, पटकथाही त्यालाच लिहावी लागेल। 75 धावा 2 बाद। ऑन ड्राईव्हचा फटका 1च धाव आणि दुसरी धाव अगदी आरामात पूर्ण करतील ओव्हरथ्रोच्या रूपाने। सुमितकडे स्ट्राईक आहे, ही महत्वाची बाब आहे। 77 धावा 2 बाद, म्हणजे आता 30 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 30 धावा।
कमीत कमी 3 षटकार मारावे लागणार, कमीत कमी 3. आणि 8च चेंडू आहे, म्हणजे प्रत्येक 2 चेंडू नंतर 1 षटकार मारावाच लागेल, नाहीतर बॅक टू बॅक मारावे लागेल. श्रेयस कदम बाद झाल्यानंतर स्कोर कमी झालाय. अजित मोहिते 3 चेंडू 2 धावा, सुमित टेकले 12 चेंडू 21 धावा, 8 चेंडू 30. किरण पाटील डाव्या हाताचा गोलंदाज. सुमित अजून मोठा फटका मारू शकला नाही आणि हा सामना फिरवलाय किरण पाटीलने आपल्या संघासाठी. 7 चेंडू 29 धावा. प्रत्येक चेंडूवर चौकार जरी मारला तरी जिंकणार नाही, कारण 1 धाव तरी कमी पडणार. आजच्या दिवसाचे 1 लाख प्रेक्षकांनी टोटल हा सामना म्हणजे ही स्पर्धा ऑनलाईन पाहिलेली आहे. अभिनंदन ट्रोलिंग, गुड जॉब. 7 चेंडू 29 धावा. या चेंडूवर जर षटकार लागला तर सामन्यामध्ये परत एकदा ते येऊ शकतील, नाहीतर मग पाटील 11 सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल असं वाटतंय. आता जी फक्त 1च धाव, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आहे, मात्र दुसरी धाव पूर्ण होईल असं वाटतंय. यास 2 धाव पूर्ण झालेत. 6 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. सुमित ढेकळेला 6चे 6 चेंडू खेळावे लागेल का? 6 चेंडू 27 खूप कमी वेळा झाले आणि जर तो आजचा दिवस असेल तर आपल्याला कळेल. पण श्रेयस कदमची विकेट हा टर्निंग पॉइंट होती. पहिल्या डावात राकेश प्रभूने केलेली फलंदाजी MIG क्रिकेट क्लब दाखवलं जात आहे बॅकग्राऊंडमध्ये. MIG क्रिकेट क्लब जिथून भारतरत्न सचिन तेंडुलकर भरपूर वेळा त्या मैदानावर प्रॅक्टिस करत असायचे. असा MIG मिडल इन्कम ग्रुप हे त्याचं पूर्ण नाव. हॅलो, आगमन होतं या ठिकाणी कुणालभाई सरमळकर यांचे मामा मिल्टन फर्नांडिस साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. कॉर्डिनल स्कूलचे ट्रस्टी आहेत आणि आपल्या भाच्याच्या स्पर्धेसाठी मामांचे या ठिकाणी आगमन झालेत. मामासाहेब आपलं हार्दिक स्वागत. 6 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. सामना रंगलाय, परंतु मैदानामध्ये एक सन्नाट आहे, कारण श्रेयस बाद झाला आणि विजयाच्या आशा उन्मळून पडल्या. परंतु असूनही या सामन्यामध्ये चुरस आणू शकतो तो म्हणजे सुमित भरत ढेकळे, ज्याच्या समोर गोलंदाजांनी भरपूर वेळा गुडघे टेकले. तो आहे सुमित ढेकळे आणि त्याचं स्वतःचं ब्रीद वाक्य आहे, किंग नेव्हर फेल्स. राजाला दाखवावं लागेल आज, मी फेल नाही होणार. 6 चेंडू 27 धावा. 6-27 कोण करू शकतो सर असा फेसबुकवर कॉन्टेस्ट टाकला आणि 4-5 खेळाडूंचे फोटो टाकले तर त्यात सुमितचा फोटो नक्की असेल. 6 balls 27 to win. चमत्कार घडू शकतो का? शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज सोहेल शेख. यावेळेला मिस टाइम झालाय. न चौकार न षटकार. झेल पण सुटलाय आणि 2 धावा मिळतील का नाही. धाव बाद आणि आता विजयाच्या आशा मावळल्या पूर्णपणे. बाद होऊन परतोय सुमित ढेकळे. स्ट्राईकवर अजित मोहिते. सामना कुठे होता आणि कुठे पोहोचला. 2 षटकानंतर दोन्ही संघ 35-35 वर होते. 18-57चा इक्वेशन आला, 12-34चा इक्वेशन आला आणि तिथे सामना फिरला. आकाश शिंदरिया स्ट्राईकवर आहे. 5 चेंडू 26 धावा. सोहेल शेख यांचा वेगवान चेंडू
द्रुतगतीचा यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावलाय. म्हणून राकेश प्रभू संघात का पाहिजे? कसलेला यष्टीरक्षक, मुरब्बी, क्षेत्ररक्षक, उपयुक्त गोलंदाज, त्याने गोलंदाजी अजून केली नाहीये, आणि घातक फलंदाज. 4 in 1 क्रिकेटर राकेश प्रभू. 81 धावा 3 बाद. एकच धाव मिळणार आहे. सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलाय. सोहेल शेख, कृष्णा त्रिपाठी दोघांनी चांगली गोलंदाजी केली. किरण पाटीलच्या षटकमध्ये धावा निघाल्या नाही आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश अगदी थाटामाटाने करणार आहे पाटील 11. अभिनंदन ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील आणि उमेश कुळे. 82 धावा 3 बाद. 83 3 बाद. 2 चेंडू 24 धावांची गरज आहे. 107 धावा काढणं सोपं काम नव्हतं, परंतु त्यासाठी प्रयत्न नक्की झाला. प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने शेअर्सला बघण्यासाठी आले होते आणि त्यातले काही आता आपापल्या घरी किंवा आपल्या जागी परत जात आहेत. जबरदस्त फाईट. श्रेयसची विकेट हा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट होती, कारण तो चेंडूला भरपूर लांब पाठवत होता. निर्धाव. 83 धावा 3 बाद. 24 धावांची गरज आहे. MUCC संबलपूर ओदिशा यांची फिल्डिंग आणि ताई पॅकर्सची बॅटिंग. दोघांचे 12th मॅन इकडे या. लवकर आपण स्थानापन्न व्हायचं आहे. कॉम्बॉक्समध्ये धावतं समालोचन घेऊन येतील बादल चौधरी. सामना लगेच सुरू होईल आणि हा 23 धावांनी भव्य विजय, दिग्विजय नोंदवलाय. तर हा मुख्य मंच तुम्ही बघत आहात. सन्माननीय कुणाल सरमळकरजी, आत्ताच त्यांचे मामासाहेब यांचं आगमन झालं आहे आणि स्वागत आहे फर्नांडिस साहेब. तर जाऊया चंद्रकांत शेटे यांच्याकडे. सामनावीरचा पारितोषिक दिलं जाईल. पहिली स्पर्धा जिथे विजेता संघाचा मॅन ऑफ द मॅच, हरलेल्या संघाचा मॅन ऑफ द मॅच आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असे बक्षिसांची लयलूट आणि अभिनंदन